हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ खूप दिवसाच्या नंतर आला आहे. जवळपास 2-3 महिने तर होत आलेत मला लाँग व्हिडिओ पोस्ट करून. सो आज असंच म्हटलं की आपल्याकडे आज वेळ पण आहे आणि आजचं काही स्पेशल ब्लॉग तर बनवण्याचं काही कारण नाही आहे. तर मग मी विचार केला आज जे आपलं दिवसभराचं काम म्हणा किंवा अन्य 3 कुठल्याही गोष्टी ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आता सध्या मी किचनमध्ये आहे. समर्थ झोपलाय. आई पप्पा म्हणजेच की माझे सासू सासरे गेलेत बाहेर आणि समर्थचे पप्पा पण बाहेर गेलेत. समर्थ मी दोघंच आहोत घरात आणि मला कामं इतकी जास्त पडली आहेत बापरे. स्वयंपाक सगळा झाला आहे, माझं जेवण करून झालं आहे. आता धुवायचं आहे फक्त धुणं आणि भांडी. देवपूजा छान झाली आणि आता जस्ट मी मोगऱ्याची फुलं जे असतात ना ते तोडून आणले. आमच्या घरीच झाड आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये ना मला एक मोठं काम करायचं आहे, म्हणजेच की लाडू बांधायचे. आणि लाडू कशाचे? तर बियाचे. आता तुम्ही पण शॉक्स असाल, बियाचे लाडू म्हणजे आता त्या बियाच्या लाडूचे बेनिफिट किंवा त्याची रेसिपी काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवते, म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये नंतर दाखवते. पण आधी हे ऐका. 4-5 महिन्याखाली मी गेले होते डीमार्टमध्ये, कारण समर्थला सॉलिड फूड स्टार्ट करायचं होतं. त्याला काजू बदाम वगैरे आणायचे होते आणि मग तेव्हा ना काजू बदामच्या सेक्शनमध्ये होते बिया, म्हणजे सीड्स, सर्व प्रकारचे सीड्स होते. मग मी काय केलं, एक पंपकिन सीड्स, चिया सीड्स, पुन्हा जवस असे पॅकेट्स असतात ना, ते एक 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 पॅकेट घेतले. मी तेव्हा बोलणं पण खाल्लं समोरच्या पप्पाचं की तू काही करत नाही असं तसं. घरी आलं, बरेच असे व्हिडिओ बघितले की काय असतं, काय बेनिफिट आहे काय किंवा काय काय. मग त्याला आणून घरी डब्यामध्ये ठेवलं. मग आठवडा 15 दिवस गेला. मग नंतर माझ्या ध्यानात आलं की बाबा आपण अशी बिया आणलो आहे किंवा आपल्याला हे असं करायचं आहे. मग संध्याकाळी मी एक चांगला मुहूर्त बघितला, म्हणजे वेळ बघितली, समर्थला झोपवलं आणि केलं. बिया सगळे भाजून घेतले. शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केले, तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि भाजलं. रात्रभर त्याला वाऱ्या म्हणजे फॅनच्या खाली ठेवलं थंड होण्यासाठी आणि सकाळी उठून छोट्या डब्यामध्ये ते भरून ठेवलं. आता ते डब्बा मी तुम्हाला दाखवते, पण एक दिवसाआड किंवा मला आठवड्यातून जेव्हा मला वेळ भेटेल, वेळ भेटायचा प्रश्नच नाही, जेव्हा माझ्या ध्यानामध्ये येईल की बाबा आपण अशा अशा बिया आणलो आहे, त्याला भाजलो आहे, त्याला ठेवलं आहे आपल्या रूममध्ये, ते खावं, पण हे माझ्या ध्यानात राहत नाही. आठवड्यातून एकदा किंवा हे माझ्या पोटात जातं. आता विचार केला, अर्धा डब्बा करून ठेवलेला आहे, ते तसंच वाया जाण्यापेक्षा आपण त्याचे करूयात लाडू. आता लाडू कसे करायचे त्यासाठी आपल्याला लागणार आहे, पण आधी समोर झोपलाय, मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला कपडे धुवायचे आहेत, भांडे घासायचे आहेत. पटकन आधी ते आवरून घेते आणि त्या सगळ्यात अगोदर हे जे फुलं आहेत ना ते मला वाहते. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघितलात मला त्या गावाचं नाव नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसा वाटला मला नक्कीच ते पण कमेंट करून सांगा. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आता देवाला ना मस्त मी फुलं वगैरे घालून घेते आणि खरं सांगायचं ना, मला देवपूजेला कमीत कमी 10-10:30 तर वाजतात, कारण समर्थ इतका सळतो. सकाळी तो 6 वाजता उठले की त्यालाच घेऊन बसायचं, त्यामुळे माझी पण आंघोळ काही पटकन होत नाही. आणि मस्त आता देवपूजा पण छान झाली आहे माझी. आणि त्यानंतर ना मला किचन आवरायचं होतं. तर किचनवरती एवढा जास्त पसारा होता, अगोदर ते आवरून घेतला आणि ते आवरल्यानंतर समर्थ पण झोपेतून उठला. तेच त्याच्याजवळ जाऊन बसलं, कारण तो बेडवरती झोपला होता आणि रोज तर त्याला मी खाली गादीवरती झोपवते, पण आज समर्थचे पप्पा पण त्याच्या बाजूला झोपले होते, त्यामुळे त्याला वरती झोपवलं होतं. आणि आमचं वागणं झोपेतून उठल्यानंतर जे 15-20 मिनिटं जे असतात ना, तो इतका शांत बसलेला असतो, त्याला बघून असं वाटतं की मुलगा किती छान, म्हणजे शांत स्वभावाचा आहे. पण 15-20 मिनिटं झाली की मग इकडलं भांडं तिकडे करायचं आणि इकडलं भांडं तिकडे करायचं, हेच असं काम चालू असतं. समर पण उठलाय झोपेतून, माझे पण कामे काही झाले नाहीयेत आणि ह्याला इतकं भारी वाटतंय, खाली पण नाही बसत आहे. तर आता सगळं काम झाले होते. मी मस्त थंडगार ताक केलं होतं मला पिण्यासाठी आणि समर्थला ते प्यायचं होतं. ताक तर मी त्याला पाजवत नाही, फक्त दही खाऊ घालते, पण आज ते पण मी त्याला खाऊ घातलं. तर त्याची रिॲक्शन अशी काहीशी होती, ही बघून मला इतकं जास्त हसू आलं ना, म्हणजे त्याला प्यायचं पण होतं आणि नंतर पण तो ग्लासमध्ये ढोकू बघत होता, तेव्हा पण मी त्याला म्हणजे एक घोट पाजलं, तर त्याची रिॲक्शन पण अशी काहीशी होती. आता ताक पिऊन ना मी मस्त झोपी गेले होते आणि आम्ही दोघं पण 4 वाजताच उठलो आणि झोपेतून उठल्यानंतर मी मस्त फ्रेश वगैरे झाले, वेणी घातले आणि सध्या माझे बेबी हेअर पण येतात आणि फेस पण खूप छान प्रकारे क्लीन झालाय. आणि दुपारचं वातावरण असं कायचं होतं आणि एकदम ढगाळ वातावरण होतं. आणि त्यानंतर ना मला समरसाठी मस्त एक न्यू रेसिपी करायची होती. त्यासाठी ना मी एका भगोन्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये जे पालकाचे 2-3 पानं असतात ते पण मी उकडायला टाकलं होतं आणि त्यामध्ये एक बटाटा पण चिरून उकडायला टाकला होता आणि ते सगळं उकडल्यानंतर एका प्लेटमध्ये त्याला काढून घेतलं आणि त्यानंतर
आता मी ना रेसिपी तुम्हाला सांगते. एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये ना उकडलेली पालक आणि अर्धा उकडलेला जो बटाटा होता तो पण मी ॲड केला आहे. आणि काही दिवसात समरला 1 वर्ष होईल म्हणून मी त्याला अगोदरच जे असतं ना ते स्टार्ट केले. म्हणजे इतके दिवस मी काही त्याला मिठाचं काही गहू घालत नव्हते. मग यामध्ये ना थोडंसं मीठ आणि हळद टाकून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ना ह्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पण नको आणि एकदम थिक पण नको, म्हणजे मीडियम घ्यायचे, म्हणजे जास्त चिटकू बी नाही म्हणून. आणि हाताला ना मस्त तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता छान छान अशी टिक्की करून घ्यायची, म्हणजे छान छान गोळे करून घ्यायचे. आणि आता याला ना पीठ वगैरे लावायची काही गरज नाही आहे आणि डायरेक्ट आपल्याला तुपामध्ये त्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. पालक ना बाळासाठी खूप पौष्टिक आहे. यात आयर्न, कॅल्शियम, विटॅमिन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे आपल्या बाळाचे हाडे पण खूप छान मजबूत होतात. त्यामुळे बाळाची पचनशक्ती पण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती पण खूप छान सुधारते आणि त्यामुळे ना बाळाचं रक्त पण खूप छान वाढतं. त्यानंतर पॅनवरती थोडंसं तूप टाकायचं, त्यामध्ये आपण जी टिक्की केली होती ती त्यामध्ये टाकायची, थोडंसं तूप वरून टाकायचं आणि 2 मिनटं ना झाकणवरती ठेवायचं आणि त्यानंतर ते असं कायचं गोल्डन रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. आता ते सगळं झालं, त्यामध्ये म्हणजे छान असं प्लेटमध्ये मी काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं दही पण टाकलं, कारण समर्थला खूप छान दही आवडतं. तर समर जोवर तिथं खातोय ना तोवर मला लाडूची तयारी पण करायची होती. आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये काजू बदाम मस्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर जी बिया होत्या ना त्या बिया पण तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचे, जोवर त्याचा आवाज येत नाही तोवर. आता बिया पण माझ्या छान भाजून झाल्या होत्या आणि त्यानंतर ना मी इकडं खोबरं खिसायला घेतलं होतं आणि पटकन खोबरं पण मला मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून ठेवायची होते. तर सगळ्यात अगोदर खोबरं पण भाजलं आणि ते सगळं झाल्यानंतर ना खजूर असतात ना ते खजूर पण मला त्यामध्ये टाकायचं होतं, कारण आपल्याला स्वीटनेस यायला पाहिजे म्हणून. आणि त्या खजूरच्या बिया वगैरे काढल्या, ते मिक्सरमधून काढलं, त्यामध्ये कढईमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून ना जेवढं आपण मिक्सरमधून काढलं होतं तेवढं सगळं त्यामध्ये एकदा घालून मस्त परतून घ्यायचे आणि त्याचे छान असे लाडू बांधायचे. आता खरं सांगायचं तर त्यामध्ये म्हणजे त्याच्या पुढची रेसिपी मला शूट करायला जमलंच नाही, कारण समर्थन मी त्याला घेतलं होतं आणि तो इतका चिडचिड करत होता, त्यामुळं असं काही झालंच नाही. पण माझं सगळं झालं होतं आणि लाडू पण छान असे झाले होते. आता जास्त काही लाडू मी केले नव्हते, कारण मी फर्स्ट टाइम हे ट्राय केलं, पण इतके छान लाडू झाले होते. हे रोज एक एक लाडू मी खाते आणि खरं सांगते या लाडूचे बेनिफिट पण खूप छान आहेत. आता खरं सांगायचं म्हणजे ना या बियांचे लाडू जे असतात ते आपल्यासाठी खूप पौष्टिक असतात. आता या सीडच्या लाडूमुळे आपली पण केस गळती खूप प्रमाणामध्ये थांबते आणि आपली स्किन पण खूप छान ग्लोईंग दिसते. आणि वेट गेन जर तुम्ही करत असेल ना तर हे लाडू बेस्ट आहे. आता त्यानंतर संध्याकाळी मी एक लाडू खाल्ला, कारण मला लाडू हा खूप जास्त आवडला होता आणि यामध्ये चिया सीड्स टाकले होते, त्यामुळे ते खूप छान असे दिसत होते आणि त्यानंतर समोरसोबत मस्ती केली. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.